परीक्षेसाठी फक्त कागदावरील गुणांना महत्त्व नाही, तर आपल्या मनगटामध्ये जे गुण असतात त्या गुणांच्या जोरावरच आपण जीवनामध्ये यशस्वीपणे पाय रोवून उभे राहू शकतो। त्यामुळे कागदावरील गुणांच्या मागे जाऊ नका। मनापासून माझी सुंदर शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा। खरंच या ओळी ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर एक मूर्तिमंत चित्र रेखलं जातं, ते म्हणजे माझ्या सुंदर शाळेचं। शाळा हीच ती शाश्वत वास्तू जिच्या कुशीत गिरवलेले प्रत्येक धडे हे उद्याच्या ओजस्वी भविष्याचे प्रतीक आहेत। आणि अशाच या शाळेचा आज आपण निरोप घेत आहोत। ज्ञानाच्या निखळ प्रवाहाने सतत वाहणारी आणि आपल्या विवेकशील विचाराने परिपूर्ण असणारी अशी ही आपली सुंदर शाळा म्हणजे आपल्या आयुष्यातील एक स्वर्णिम काळ। हमारे टीचर का भी होता है जो गुस्सा होने पर मार देते हैं, फिर हमें प्यार से समझा भी देते हैं। गुस्सा होने पर मार देते हैं, फिर हमें प्यार से समझा भी देते हैं। खून का रिश्ता तो नहीं है हमारा, पर हमारे लिए जान भी देते हैं। एक माँ बाप के अलावा टीचर ही तो होते हैं जो हमारे लिए सब कुछ कहते हैं, करते हैं। और इसीलिए तो कहते हैं कि जिंदगी में स्कूल लाइफ के बाद ये सारे शख्स हमें बहुत याद आते हैं। धन्यवाद। आपल्या दिशा या वेगवेगळ्या असतील, जरी दिशा बदलल्या तरी आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट अशी की आपल्या या कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेबरोबरच विज्ञान शाखा सुद्धा उघडून संस्थाचालक विलासभाऊ आहेर यांनी आपली अडचण दूर केलेली आहे। त्यामुळे आपल्याला मुख्याध्यापक मॅडम यांनी आम्हाला वेगवेगळी उत्तम मार्गदर्शन केलेले आहे। आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत। बाहेरचे करिअर गायडन्सचे लोक या ठिकाणी आणून आम्हास उत्तम मार्गदर्शन करून दिले आहे। कायम सर्वांचा ऋणी राहील। तसेच आम्हा विद्यार्थी बांधवांमध्ये अतिशय चांगले ऋणानुबंध राहिले। मला त्या सर्व विद्यार्थी मित्रांची कायम आठवण येईल। मी त्या शाळेला कदर आहे। असो, जास्त काही बोलायचे, कितीही बोलले तरी कमीच पडणार आहे। तरी मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जेणेकरून आमच्या सारख्या 12वी नंतर आमच्या सारख्या मुलींचे 12वी नंतरचे शिक्षण थांबले जाते, ते थांबले जाणार नाही। त्याला कुठेतरी आळा बसेल आणि आमचे शिक्षण चालू राहील। भरणारी ही शाळा आज सहजगत्या कोणाच्याही डोळ्यात भरेल। मला वाटतं नाशिक जिल्ह्यातील पूर्व विभागातील सर्वात मोठी अशी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे असं मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत बडे सर, निश्चित तुम्हाला मला या ठिकाणी सांगायला आवडेल की भाऊनी ज्या पद्धतीने फक्त तुम्हा आम्हावरच नाही तर या नायडोंगरीत नाही तर या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये खऱ्या अर्थानं जी काही ज्ञानाची गंगा आहे, ती ज्ञानाची गंगा आणि ही शैक्षणिक गरज ओळखून खऱ्या अर्थानं आमचे जे काही आजोबा आहेत स्वर्गीय विजूमामा आहेर यांनी शिक्षणाची गंगा प्रत्येक दारोदारी पोहोचवली। त्याचबरोबर या तालुक्यातलं जर सर्वात समृद्ध जर कॅम्पस जर माझ्या दृष्टीने असेल तर या ठिकाणी हे नायडोंगरी हायस्कूल आहे। पुढला विषय, शैक्षणिक क्रांती जर घडून आणायची असेल आणि या शैक्षणिक क्रांतीसाठी काही करावं लागलं तर मला वाटतं ही क्रांती आहे। आणि या क्रांतीत मला माहिती आहे माझे काका तरी कधीच मागे राहू शकत नाही, हे मला माहिती आहे। तेवढा विश्वास मला मी त्यांच्याच अनुभवातून घडलोय। आणि म्हणून आज या 10वी पर्यंतचा जो मूळ अभ्यासक्रम असतो, आज तुमच्या वास्तूच्या जर भिंती पाहिल्या ना तर 70% स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम इथं सापडतो। समोर सौर मंडळ आहे, पाठीमागे इतर माहिती दिलेली आहे, भारताचा नकाशा आहे। आपण काही फार जास्त वेळ न घेता येणाऱ्या भविष्य तुमच्यासाठी उज्ज्वल आहे। इतक्या चांगल्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही शिकत आहात आणि मला या ठिकाणी गोष्टींना बळी न पडता आपण आपलं करिअर पहिले डेव्हलप करा। जिद्द, चिकाटी आणि ध्येय निश्चित करा। आपले एक आदर्श ठेवा। मी म्हणत नाही, आज जी मी काय आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या गुरुजनांना देते। आज तुम्ही तुमच्या वेळेला किंमत द्या। जर तुम्ही तुमच्या वेळेला किंमत नाही दिली, आज जर तुम्ही वेळेला वाया घालवलं, येणारी वेळ तुम्हाला वाया घालून सोडवणार आहे। आज तुम्ही वेळेला किंमत द्या। येणारा प्रत्येक व्यक्ती, येणारे प्रत्येक प्रसंग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये म्हणून मान सन्मान मिळवून देणार आहे। काही ना एक सांगायचं, अनुकरण करा, तो बेटा विचार विनिमय करून करा। आणि अनुकरण कोणाचं करा? जे लोक मेहनत करतात, ज्यांनी स्वतः मेहनत करून आयुष्य मोठं केलंय, ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलंय, आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले, अशा लोकांचं अनुकरण करा आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी मोठे व्हा आणि आपल्या आयुष्यात शिकायचंय कशाला? आपल्याला एक उत्तम भारताचा नागरिक होण्याकरता शिकायचंय। कारण तुम्ही जर शिकले नाही तर तुम्हाला तुमचे हक्क सुद्धा समजणार नाहीत। तुम्ही आज बघता, तुम्ही निश्चित आहे का तुम्ही जर शिकले, तुम्ही जर जिद्द मनात ठेवली तर तुम्ही सक्सेस होणारच, हे ध्यानात ठेवा। असं जगा
की इतिहासाने आपली नोंद ठेवली पाहिजे, या विद्यालयाच्या प्रिमायसेस मध्ये आपली नोंद राहिली पाहिजे, अशा पद्धतीचे विद्यार्थी बना. विजू मामांनी हे जे रोपटं लावले की माझ्या भागातला विद्यार्थी हा सक्षम झाला पाहिजे. फेब्रुवारी मार्च 10वी-12वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या शाळेचे ह्या गावचे आदर्श नागरिक म्हणून तुम्ही भविष्यात उदयाला याल अशी खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.